आपल्या इन्स्टिट्यूटचे दिले, त्यांचं आपल्या इन्स्टिट्यूटचं नाव म्हणजे आपल्या पॉलिटेक्निकचं नाव कर्मवीर भाऊराव पाटील पॉलिटेक्निक सातारा, डिस्ट्रिक्ट सातारा. आपलं जे मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन आहे दॅट इज इंग्लिश. ओके, असं दिसत होता. थोडक्यात या ठिकाणी या स्क्रीनवरनं तुम्हाला काय वाटतं की कोर्स म्हणजे काय, की कम्प्युटर इंजिनिअरिंग याला कोर्स म्हणतात, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग याला कोर्स म्हणतात, हे कोर्सचं नाव आहे असा हा स्क्रीन दिसतो. पण हे ऍडमिशन पुरतच मर्यादित आहे, हे लक्षात घ्यायचंय, ऍडमिशन पुरतं. आता आयस्कीम मध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंग याला कोर्स म्हणत नाही, हे ऍडमिशन पुरतं झालं. ठीक आहे, आपलं ऍडमिशन झालेलं आहे. आता हा शब्द जुना झालेला आहे. नवीन जी आता प्रणाली आहे त्याच्यामध्ये नेमकं काय आहे बघूया. प्रोग्राम इज डिफाइंड ॲज स्पेशलायझेशन ऑर डिसिप्लिन. उदाहरणार्थ तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग हा कोर्स नाहीये, तो काय आहे, त्याला प्रोग्राम म्हणायचं, हे लक्षात घ्यायचं. आणि त्याचं ॲब्रिव्हिएशन आहे सीई. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग हा काय प्रोग्राम आहे. म्हणजे बऱ्याच मुलींनी कम्प्युटरला ऍडमिशन घेतलेली आहे, तो प्रोग्राम आहे, त्याचं ॲब्रिव्हिएशन आहे सीओ. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ई असं त्याचं ॲब्रिव्हिएशन आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग ईजे त्याला म्हणतो. आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग एमई, हे त्याचे थोडक्यात हे सगळे दोन अक्षरी जे दिसत आहेत त्याला आपण काय म्हणतो, ॲब्रिव्हिएशन. आणि हे सगळे सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग हे सगळे काय प्रोग्राम आहे, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे ऍडमिशनला आपण ज्याला आपण कोर्स म्हणत होतो ते आता ह्याच्यामध्ये आपण आपल्या अभ्यासक्रमामध्ये त्याला आपण प्रोग्राम असं म्हणणार आहे. तर प्रोग्राम म्हणजे काय हे मी एकदा तुम्हाला सांगितलेलं आहे. आता कोर्स म्हणजे काय, तर कोर्स इज डिफाइंड ॲज थेरी प्रॅक्टिकल ऑर थेरी कम प्रॅक्टिकल सब्जेक्ट स्टडीड इन ए सेमिस्टर. 10वी पर्यंत आपण त्याला विषय म्हणत होतो किंवा सब्जेक्ट म्हणत होतो, त्याला सब्जेक्ट म्हणायचं नाही. आता सब्जेक्टच्या ऐवजी त्याला म्हणजे थोडक्यात सब्जेक्ट, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं. आणि आपल्याकडं हा सेमिस्टर पॅटर्न आहे, म्हणजे दर 6 महिन्यानंतर किंवा दर 3 महिन्यानंतर जी काय आपली सेमिस्टर असते त्याच्यानंतर परत कोर्स बदलतात, सगळे विषय बदलतात. आता जे पहिल्या सेमिस्टरला इंग्लिश हा विषय आहे तर इंग्लिश हा कोर्स आहे, हे लक्षात घ्यायचं. फिजिक्स हा काय कोर्स, केमिस्ट्री, बेसिक मॅथमॅटिक्स, फंडामेंटल्स ऑफ ICT, इंजिनिअरिंग ग्राफिक्स, वर्कशॉप प्रॅक्टिस, हे सगळे काय कोर्स आहे. म्हणजे पहिली गोष्ट कोणाला प्रोग्राम म्हणायचंय आणि कोणाला कोर्स म्हणायचंय हे आपण आधी लक्षात घ्यायचं आहे. नंतर आता इंग्लिश मध्ये जर तुम्ही त्याला सिलेबस ज्याला म्हणता त्याला आम्ही काय म्हणतो इथं, हे सगळे जे आहे ते कंटेंट्स. आणि त्याच्यामध्ये आपण मराठीत धडे म्हणतो, पहिला धडा, दुसरा धडा, तिसरा धडा किंवा चॅप्टर म्हणतात, काही ठिकाणी टॉपिक म्हणतात. आपण त्याला युनिट म्हणायचं. म्हणजे जो काही त्याच्यामध्ये कंटेंट्स आहेत, युनिट 1 म्हणजे पहिला फर्स्ट चॅप्टर, तर युनिट सेकंड, असं तुमचे साधारणपणे 6 ते 7, 5 ते 7 युनिट असतात, हे लक्षात घ्यायचे. ते युनिट 1, युनिट 2. तर आपली जी भाषा आहे ती युनिट मध्ये आहे. पहिल्यांदा आज टर्मिनॉलॉजी आपण आज समजून घेत आहे की नेमकं या ठिकाणी युनिट म्हणजे काय आहे, कोर्स म्हणजे काय आहे, प्रोग्राम म्हणजे काय आहे. त्यानंतर प्रॅक्टिकल आपल्याला इंग्लिश जर असेल तर त्या प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला जे काही प्रॅक्टिकल्स असतात त्याची लिस्ट ऑफ प्रॅक्टिकल नंबर 1. फॉर एक्झाम्पल इंग्लिशमध्ये काय, सेंटेन्स इज युझिंग करेक्ट आर्टिकल्स, सेंटेन्स इज युझिंग करेक्ट प्रिपोजिशन्स, हे सगळे काय प्रॅक्टिकल आहे तुम्हाला. आणि हे प्रॅक्टिकल तुम्हाला जे काय त्यासाठी आपण तुम्ही जे शाळेमध्ये काय लिहिता, गृहपाठ लिहित असाल किंवा तुम्ही एखादं जर्नल लिहिता, तुम्हाला रेडीमेड मॅन्युअल मिळणार आहे. तर त्याला प्रॅक्टिकल मॅन्युअल बऱ्याचशा विषयाला तुम्हाला MSBT म्हणजे थोडक्यात आपल्याकडे जे काही बोर्ड ज्याला म्हणतो, महाराष्ट्र स्टेट टेक्निकल एज्युकेशन एक्झामिनेशन, हे जे आहे त्यांनी एक आपल्याला प्रॅक्टिकल मॅन्युअल दिलेलं आहे. ते मॅन्युअल तुम्हाला एक दाखवतो. हे आपल्याला तुमचे जे कोण मॅडम असतील ते तुम्हाला ते अवेलेबल करून देतील. आणि हे मॅन्युअल तुम्ही बाहेरनं काय करायचंय, याची प्रिंट काढायची आहे. पूर्वी आपण हे विकत होतो, पण या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण हे विकत नसून बोर्डानं हे बंद केलं विकायचे. हे तुम्हाला सॉफ्ट कॉपी स्वरूपात दिलं जाईल आणि ह्याची तुम्ही काय करायची, प्रिंट काढून स्पायरल बाइंडिंग करायचं आहे, साधं बाइंडिंग करायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये तुमची सर्व प्रॅक्टिकल असणार आहेत. त्याला म्हणतो आपण प्रॅक्टिकल मॅन्युअल ऑफ इंग्लिश. असं बऱ्याचशा विषयांना तुम्हाला असेल,
काही विषयांना मॅन्युअल नसेल, त्याला जर्नल असेल किंवा त्यांना शीट्स असतील किंवा त्याला स्केचबुक असेल, तर अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी हे मॅन्युअल कसं आहे हे आपण माहिती तुम्ही घ्या त्याच्यामध्ये. तर आपल्याला आता आपण काय बघितलं, प्रोग्राम बघितले, कोर्स बघितला, युनिट बघितलं आणि प्रॅक्टिकल बघितलेलं आहे. व्हॉट इज आउटकम? मला तुमच्यापैकी कोणी सांगू शकेल का आउटकम म्हणजे काय? आपण थोडंसं मराठीत बोललं तरी चालेल, कोणी जर बोललं तरी हरकत नाही आहे. व्हॉट इज मीन बाय आउटकम? आउटकम म्हणजे काय? आउटकम कोणी सांगेल? मराठीत सांगा, इंग्लिशमध्ये सांगा. आउटकम म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये निष्पत्ती असं म्हणतो किंवा त्याला परिणाम असं म्हणतो किंवा निकाल असं म्हणतो. काहीतरी आपल्याला चांगला परिणाम आला पाहिजे. आपण का शिकतो? तर काहीतरी आउटकम आला पाहिजे. आउटकम्स आर युजली एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ मिक्सचर ऑफ नॉलेज. आता त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी नॉलेज मिळालं पाहिजे, स्किल्स, abilities, attitudes and understanding that a student will attain as a result of his or her successful engagement in a particular set of higher education experience. जेव्हा तुम्ही आता शिकता 10वी नंतर ते शिक्षण, त्याला आम्ही हायर एज्युकेशन म्हणतो, तेव्हा तुम्हाला जे काही आउटकम मिळणार आहे ते आउटकम कोणत्या स्वरूपात असणार आहे? ते पैशाच्या स्वरूपात नाहीये, तर ते नॉलेजच्या स्वरूपात असेल, स्किल असतील, ॲबिलिटीज असतील, तुमचा ॲटिट्यूड असेल किंवा अंडरस्टँडिंग असेल. तर दॅट इज आउटकम. काहीतरी आउटकम मिळाला पाहिजे. जर तुम्ही कंटिन्युअस जर तुम्ही शिकत राहिला तर या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतील, त्याला आपण आउटकम असं म्हणतो. तर आपण जे शिक्षण घेणार आहे त्याला म्हणतो ओबी, आउटकम बेस्ड एज्युकेशन. काहीतरी आउटकम आलं पाहिजे. आउटकम जर नसेल तर त्या शिकण्यालाच काही अर्थ नाही आहे. So outcome based education is a student centric teaching and learning methodology. म्हणजे विद्यार्थी केंद्रित ही मेथोडॉलॉजी आहे इन विच द कोर्स डिलिव्हरी, आता परत इथं कोर्स शब्द वापरलाय, कोर्स डिलिव्हरी म्हणजे सब्जेक्ट डिलिव्हरी, कोर्स डिलिव्हरी, असेसमेंट म्हणजे तुमची जी काही तुम्ही जे काय करता त्याचं आम्ही असेसमेंट करतो, म्हणजे त्याचं आम्ही मार्किंग करतो की बाबा तुम्ही मॅन्युअल वेळेत करताय का, किंवा तुम्ही त्या ठिकाणी तुमची क्लास टेस्ट जी असतात, युनिट टेस्ट आपण ज्याला म्हणतो, त्या परीक्षा तुम्ही देताय का, किंवा तुम्ही फायनल थिअरी एक्झाम, प्रॅक्टिकल एक्झाम, ह्याला असेसमेंट असं म्हणतात. आर प्लॅन टू अचीव स्टेटेड ऑब्जेक्टिव्ह अँड आउटकम. हे कशासाठी करतो? तर जे काही आउटकम किंवा ऑब्जेक्टिव्ह असेल तर ते आपल्याला मिळवण्यासाठी आपण हे जे शिक्षण आहे, डिप्लोमाचं शिक्षण, हे आउटकम बेस्ड एज्युकेशन आहे. तर काहीतरी मिळवणार आहे आपण, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. आता प्रोग्राम एज्युकेशनल ऑब्जेक्टिव्ह, त्याला पीईओज म्हणतात. हा नवीन शब्द आहेत सगळे, तर हे थोडंसं पाठ करायची आवश्यकता नाही, इथे कुठेही परीक्षा द्यायची नाहीये. पण हे का समजून घ्यायचंय, तर आपण डिप्लोमा का शिकतो ह्याचं उत्तर आपल्याला मिळण्यासाठी हे आपण समजून घेतोय. पीईओज म्हणजे काय, तर व्हॉट ही ऑर शी विल कंटिन्यू टू डू इव्हन आफ्टर 3 to 5 years ऑफ वर्किंग इन द इंडस्ट्री. जेव्हा तुम्ही आमच्याकडे डिप्लोमा पास झाल्यानंतर जेव्हा तुम्ही एखाद्या जॉबला लागता, तर 3 ते 5 वर्षानंतर या गोष्टी तुमच्यामध्ये येणं अपेक्षित आहे. आणि कोणतंही तुम्ही सिव्हिल घ्या, मेकॅनिकल घ्या, कॉम्प्युटर घ्या, सर्वांना पीईओज एकच असतात, वेगळे नाहीये. पीईओ 1 3 आहेत तिथं, डिप्लोमाला 3 पीईओ दिले. पीईओ 1 काय सांगतो, प्रोव्हाइड सोशली रिस्पॉन्सिबल, म्हणजे आपण समाजाच्या दृष्टीने आपण एक जबाबदार व्यक्ती असणार आहे. एन्व्हायरमेंटल फ्रेंडली, आपण जे सोल्युशन काढू ते एन्व्हायरमेंटल फ्रेंडली असायला पाहिजे. 2 डॅश इंजिनिअरिंग, म्हणजे इथं काय असणार आहे, डॅश याचा अर्थ सिव्हिल येईल किंवा तिथं इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, म्हणजे मुद्दाम डॅश केले. सर्वांना हे एकच आहे पीईओ 1. रिलेटेड ब्रॉड बेस्ड प्रॉब्लेम्स अडॉप्टिंग प्रोफेशनल एथिक्स. तर एथिक्सला फार महत्व आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये कुठेही जाता तेव्हा एथिक्स फार महत्वाचे आहे. म्हणजे तुम्ही प्रामाणिक असलं पाहिजे, तुमच्या व्यवसायाशी तुम्ही प्रामाणिक असेल तर हा पहिला पीईओ आहे. सेकंड पीईओ का सांगतो, अडॉप्ट स्टेट ऑफ द आर्ट डॅश इंजिनिअरिंग, म्हणजे कुठलंही इंजिनिअरिंग असेल, ब्रॉड बेस्ड टेक्नॉलॉजीज वर्क इन मल्टीडिसिप्लिनरी वर्क एन्व्हायरमेंट. आता आपण जेव्हा इथं काम करणार आहोत तेव्हा मल्टीडिसिप्लिनरी, म्हणजे या ठिकाणी काय करणार आहे आपण की
मी मेकॅनिकलचा आहे, मला फक्त मेकॅनिकलचंच नॉलेज मी घेणार आहे, माझा काही संबंध नाही कम्प्युटरशी असं म्हणून चालत नाही. तर त्याच्यामध्ये मेकॅनिकल जर काही आवश्यकता असेल तर मला सॉफ्टवेअरची मदत घ्यावी लागेल, मला त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कंट्रोल्स बघायला लागतील, त्याला सप्लाय इलेक्ट्रिकल असेल, सो मल्टी डिसिप्लिनरी. तर या ठिकाणी हा पीओ नंबर 2 सांगतो. पीओ नंबर 3 काय सांगतो? सॉल्व ब्रॉड बेस्ड प्रॉब्लेम्स इंडिव्हिज्युअली अँड ॲज अ टीम मेंबर कम्युनिकेटिंग इफेक्टिव्हली इन द वर्क ऑफ वर्क. तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा तुम्हाला इंडिव्हिज्युअली म्हणजे वैयक्तिक काम करावं लागतं आणि काही वेळा तुम्ही ग्रुपमध्ये काम करायचंय. ग्रुपमध्ये काम करताना तुम्ही टीम मेंबर म्हणून काम करा किंवा तुम्ही लीडर म्हणून काम करा आणि तुम्हाला एकमेकांशी कम्युनिकेट करता आलं पाहिजे. कम्युनिकेशन बऱ्याच पद्धतीने करू शकता. व्हर्बल कम्युनिकेशन असेल किंवा ओरल कम्युनिकेशन असेल, त्याच्यामध्ये सो मेनी टाइप्स आर देअर. तर तुम्हाला हा पीओ 1 पीओ 2 हे कधी तुम्हाला अचीव्ह होणार आहे, कधी असणार आहे? तर डिप्लोमा झाल्यानंतर लगेच नाहीये. डिप्लोमा झाल्यानंतर 3 ते 5 वर्षानंतर हे जर तुम्हाला जर नाही मिळत झाला, तुम्ही हे 3 पीओ नाही तुम्ही सक्सेस झाला, तर तुम्ही चांगल्या पद्धतीचा डिप्लोमा इंजिनियर होता नाहीये, जर तुम्ही लक्ष दिलं नाही तर हे पीओ अपेक्षित आहे, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर प्रोग्राम आउटकम, पीओज त्याला आपण काय म्हणतो? एस फॉर अनेक वचन आहे, आउटकम्स एक नाही सिंगल. पीओज व्हॉट ही ऑर शी विल बी एबल टू डू at the entry point of industry soon after the diploma program. डिप्लोमा झाल्या लगेच तुम्हाला म्हणजे जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीमध्ये एंट्री करता तेव्हा पीओज तुम्हाला सगळे जे आहेत ते अचीव्ह करता आले पाहिजेत, ते तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा आउटकम मिळाला पाहिजे. मग कोणते पीओज आहेत? तर या ठिकाणी 10 पीओज दिलेत. पीओ 1 इट इज रिगार्डिंग बेसिक नॉलेज, तुम्हाला बेसिक नॉलेज असायला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला पीओ 2 काय सांगतो? डिसिप्लिन नॉलेज, की तुम्हाला त्या डिसिप्लिन मध्ये समजा तुम्ही मेकॅनिकल मध्ये असेल तर मेकॅनिकल असेल, ऑटोमोबाईल असेल तर ऑटोमोबाईलचं डिसिप्लिन नॉलेज असेल. पीओ 3 काय सांगतो? एक्सपेरिमेंट अँड प्रॅक्टिस. आता मी फार डीप मध्ये न जाता शॉर्ट मध्ये सांगतोय, तुम्हाला वेगवेगळे प्रयोग करता आले पाहिजेत आणि प्रॅक्टिसही करता आलं पाहिजे. हा काय सांगतो? पीओ नंबर 3. पीओ नंबर 4 इंजिनिअरिंग टूल्स, वेगवेगळे टूल्स वापरायला लागतात. आता प्रत्येकाचे टूल्स वेगळे असतील. मेकॅनिकल वाला काय करणार, त्या ठिकाणी त्याचे टूल्स वेगळे असतील. त्याच्याकडे तो हॅमर असेल, चिझल असेल किंवा हॅक्सॉ असेल किंवा त्याकडे मशीन्स असतील, टूलिंग्स असतील किंवा सीएनसी मशीन्स असतील. प्रत्येकाचे वेगळे टूल्स आहेत. पण कम्प्युटर वाला काय म्हणाल, त्याचे टूल्स कुठले असणार आहे? तो म्हणाल माझ्याकडे कुठलेच हात्यार नाही, पण त्याला सॉफ्टवेअर हे त्याचं टूल आहे. प्रत्येकाचे टूल्स जी संकल्पना आहे ती वेगळी आहे. त्यामुळे टूल म्हणजे याचा अर्थ हत्यार असं नसून इलेक्ट्रॉनिक जर असेल तर त्याचे सगळे सर्किट बोर्ड असेल, पीसीबी बोर्ड आहे, त्या ठिकाणी आयसी आहे, इंडक्टर आहे, हे सगळे इलेक्ट्रॉनिक वाल्याचे आहेत. सिव्हिल वाल्याचे टूल्स कुठले असणार आहेत त्या ठिकाणी? की तो एखादं बांधकाम करणार आहे, बांधकामामध्ये जे काही टूल्स आहेत त्याचे त्या ठिकाणी मिक्सर कसं करायचं आहे किंवा डिझाईन कसं करायचं आहे, आरसीसी कसं करणार आहे, हे त्याचे टूल्स असतील. आणि इलेक्ट्रिकलमध्ये जे आहेत त्यांना त्यांची टूल्स कुठले असणार आहेत? त्यांना वायरिंग करता आली पाहिजे किंवा त्याच्यामध्ये स्विचेस मध्ये कसे टाइप्स ऑफ स्विचेस कसे आहेत, तर अशा किंवा मोटर्स असतील, डीसी मोटर आहे, एसी मोटर आहे, अशी प्रत्येकाची टूलची संकल्पना ही वेगळी असणार आहे. इंजिनियर अँड सोसायटी, इंजिनियर हा सोसायटीचा एक भाग आहे आणि तो सोसायटीसाठीच एक धडपड करत असतो. सोसायटीला एक चांगलं जीवन देण्यासाठीच हा मदत करतो. तर हा पीओ नंबर 5 आहे. पीओ नंबर 6 एन्व्हायरमेंट अँड सस्टेनेबिलिटी. तर तुम्ही आजकाल एन्व्हायरमेंटचे प्रॉब्लेम तुम्हाला माहिती आहेत. एन्व्हायरमेंट आपण त्या ठिकाणी एन्व्हायरमेंट फ्री म्हणतो. तर त्यासाठी आपल्याला काय ऍज अ इंजिनियर काय करावे लागेल, तर हे सगळं पीओ नंबर 6 सांगतो. पीओ नंबर 7 इथिक्स, आणि आजकाल इथिक्सला फार महत्व आहे. बरेचसे इंजिनियर आमचे जातात पण कंपनीमध्ये जॉब टिकत नाहीत कारण ते प्रामाणिक नसतात, हे लक्षात घ्या. इथिक्सची सुरुवात आपल्या लहानपणापासून होती. अगदी आपण परीक्षा जेव्हा देतो तेव्हा आपण प्रामाणिकपणे किती आहोत, आपण कॉपी करतो का, किंवा एखादं जर्नल आपण लिहितो तेव्हा आपण आपलं स्वतःचं जर्नल दाखवतो का दुसऱ्याचं दाखवतो. म्हणजे प्रत्येक वेळेला इथिक्स हा फार रिस्पॉन्सिबिलिटी आहे, त्या ठिकाणी प्रोफेशनल इथिक्स असतात, कमिटमेंट आहे, हे सगळा विषय जो आहे तो इथिक्स मध्ये येणार आहे. इंडिव्हिज्युअल अँड टीमवर्क, तर तुम्हाला इंडिव्हिज्युअली पण काम करता आलं पाहिजे आणि ग्रुपमध्ये टीमवर्क म्हणून काम करता आलं पाहिजे. ऍज अ लीडर म्हणून काम करता आलं पाहिजे, ऍज अ फॉलोअर म्हणून काम करता आलं पाहिजे
किंवा टीम मेंबर म्हणून काम करता आलं पाहिजे. दॅट इज द PO नंबर 8. PO नंबर 9 कम्युनिकेशन. एखादा विद्यार्थी खूप हुशार आहे पण त्याला बोलता येत नाही, कम्युनिकेट करता येत नाही, सांगता येत नाही, काही उपयोग नाही. तुम्हाला पुढे जाऊन बोलता आलं पाहिजे, सेमिनार देता आला पाहिजे, तुम्ही मतं मांडता आली पाहिजेत, मराठीमध्ये मांडता आला पाहिजे, इंग्लिशमध्ये मांडता आलं पाहिजे. तर हे दॅट इज अ कम्युनिकेशन. किंवा तुम्हाला एखादं लेटर तुम्हाला ड्राफ्ट करता आलं पाहिजे, एखादा तुम्हाला त्या ठिकाणी आर्टिकल लिहायचं असेल ते करता आलं पाहिजे. सो दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग हिअर. PO नंबर 9 कम्युनिकेशन आणि PO नंबर 10 लाईफ लॉंग लर्निंग. काही गोष्टी अशा आहेत की त्या आयुष्यभर लक्षात राहतात. उदाहरणार्थ तुम्ही एखादी स्वतः गोष्ट केली, प्रोजेक्ट केला एखादा, तो कधी नॉर्मली विसरत नाही. तर दॅट इज अ आपण लाईफ लॉंग लर्निंग. म्हणजे बऱ्याच वेळा आपण बघतो परीक्षेला आपण घोकमपट्टी करून जातो आणि ते तेवढ्यापुरतं आणखीन 8 दिवसांनी विचारलं, महिन्याने विचारलं तर काहीच सांगता येत नाही. परत जर त्याची परीक्षा घेतली तर कदाचित तो पास होईल, सांगता येत नाही. दॅट इज नॉट लाईफ लॉंग लर्निंग. तुम्हाला कधीही विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. दॅट इज अ लाईफ लॉंग लर्निंग. आणि ह्याच्यासाठी तुम्ही स्वतः काहीतरी तुम्ही प्रॅक्टिकल करा, त्या ठिकाणी हँड्स ऑन करा. तुम्हाला त्या गोष्टी कधीच विसरणार नाही, हे लक्षात घ्या. लहानपणी आपण विमान करत होतो बघा, ते विमान कधी विसरतो का? नाही, कारण ते आपण स्वतः केलेलं असतं. तर अशा पद्धतीने हे 10 POs आहेत. आता आपल्याला हे काही मी असं म्हणतो काही परीक्षा नाहीये, पण हे का समजून घ्यायचं आहे, आपण काय शिकतो, कशासाठी शिकतो, नक्की काय आहे, डिप्लोमा म्हणजे काय आहे, त्याच्यामध्ये जेवढा नॉलेज जेवढं महत्वाचं आहे तेवढं इथिक्सलाही महत्व आहे, तेवढंच कम्युनिकेशनलाही महत्व आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. सो नेक्स्ट, प्रोग्राम स्पेसिफिक आउटकम्स. तर PSOs म्हणतो त्याला. Program specific outcomes are what the student should be able to do at the time of diploma program with reference to specific discipline. हे PSO जे आहेत ना, हे स्पेसिफिक टू दॅट ब्रँच. म्हणजे सिव्हिलला PSO वेगळे असणार आहे, म्हणजे रिलेटेड टू द ब्रँच. म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त सिव्हिलचा PSO असणार आहे. जे सिव्हिलला आहेत ते कम्प्युटरला नसणार आहेत, ते इलेक्ट्रिकलला नसणार. प्रत्येकाची PSO वेगळे आहेत. तर मला उदाहरणार्थ सिव्हिलची PSO काय आहेत? Just I will click here. I can see here what is the PSO for the civil. हे आपल्या वेबसाईटवर आहेत कॉलेजच्या, तुम्ही बघू शकता. मी आता वेबसाईट ओपन केलेली आहे. तर या ठिकाणी तुम्हाला आय थिंक PSO इथं दिसायला पाहिजे. एक मिनिट, आय विल जस्ट चेक इट. ओके, सम प्रॉब्लेम इज देअर. कम्प्युटरचे ओपन होत आहेत का बघूया. नाही, ठीक आहे. समथिंग इज यू कॅन सी ऑन आवर वेबसाईट हिअर. डायरेक्टली यू कॅन सी वेबसाईट. ते कुठे बघायचे मी नंतर सांगतो तुम्हाला. तर PSOs किती असतात? तर साधारणपणे 3 PSO असतात सिव्हिल प्रत्येकाला. साधारणपणे 3 PO, म्हणजे सिव्हिलला वेगळे असतील, कम्प्युटरला वेगळे असतील, मेकॅनिकलला वेगळे असतील. त्या ठिकाणी मला वाटतं कुठलं ओपन होत नाहीये. डन विथ एरर. ओके, आय थिंक सम प्रॉब्लेम इज देअर. आता मला म्हणजे थोडक्यात आता मी मगाशी काही टर्म सांगितल्या, त्यानंतर आता आपण मगाशी कोर्स आउटकम म्हणजे काय, कोर्स म्हणजे काय, एनीबडी कॅन टेल मी व्हॉट इज बाय कोर्स? येस, सब्जेक्ट किंवा विषय, त्याला आपण आता कोर्स म्हणतो. व्हेरी गुड. कोर्स आउटकम म्हणजे एखाद्या विषयाचा आउटकम, COs त्याला म्हणतो. एस म्हणजे अनेक वचन. साधारणपणे 5 ते 6 COs असतात. इट इज व्हॉट द स्टुडंट शुड बी एबल टू डू ऍट द एंड ऑफ द कोर्स. जेव्हा एखादा विषय शिकल्यानंतर समजा एक 6 CO दिले, ते 6च्या 6 CO समजले का, करता आले का, अंडरस्टँड झाले का, तर तुम्हाला तो विषय समजला, हे लक्षात घ्यायचं. त्यामुळे CO जे आहेत हे समजले म्हणजे तो विषय समजला. तर माझ्या दृष्टीने या ठिकाणी तुम्ही हे CO वाचा. कुठं वाचायचे ते पण मी सांगतो. आता हा तुमचा करिक्युलम आहे. सगळ्यांना करिक्युलम दिसतोय का? थोडस लहान अक्षरात आहे. कॅन यू सी दिस? Yes, sir. हा, Yes, ओके.
इथे वरती लिहिले बघा, येस सर. महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन मुंबई. थोडस लहान अक्षरात आहे, मी वाचून दाखवतो. याचा अर्थ काय, हा जो करिक्युलम आहे त्याला आपल्याकडे एक बोर्ड आहे, महाराष्ट्र शासनाचं बोर्ड आहे, त्याचं नाव आहे MS महाराष्ट्र बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन मुंबई. त्याला शॉर्ट फॉर्म MSBTE असं म्हणलं जातं. MSBTE बरोबर आहे. आपण ह्यांचा करिक्युलम वापरतो. इथं कुठे नसून बोर्ड आहे. जसं तुम्हाला 10वीला SSC बोर्ड होतं तसं हे टेक्निकल बोर्ड आहे, हे लक्षात घ्यायचंय. आणि हे बोर्ड ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये एकच असतं. तुम्ही ऍडमिशन आमच्या KVP ला घेतली काय, गव्हर्नमेंटमध्ये घेतली काय, पुण्यामध्ये घेतली काय, मुंबईमध्ये घेतली, सर्वांना अभ्यासक्रम समान आहे. तर हा महाराष्ट्र शासनाचा अभ्यासक्रम आहे. टीचिंग अँड एक्झामिनेशन स्कीम और पोस्ट SSC डिप्लोमा कोर्स, याच्यामध्ये साधारणपणे टीचिंग स्कीम म्हणजे काय आणि एक्झामिनेशन स्कीम म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता हा कोर्स कोणाकोणाला लागू आहे, मेकॅनिकल, सिव्हिल, केमिकल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, सगळ्यांना एकच आहे. ही जी पहिली सेमिस्टर आहे वेगळं काही नाही आहे. म्हणजे जो सिव्हिलचा विद्यार्थी आहे त्याला जो अभ्यासक्रम आहे पहिल्या सेमिस्टरला तोच कॉम्प्युटरला आहे, तोच मेकॅनिकलला आहे, तोच इलेक्ट्रिकल आहे, तोच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनला आहे. सर्वांना एकच आहे. इथं ऍब्रिव्हिएशन कोर्स दिले बघा, सी इथं तुमचा दिसतोय CO, त्यानंतर इथं बघा DJ आहे, त्यानंतर E पण आहे आणि ME पण आहे. तर सगळे त्या ठिकाणी E इथं आहे आणि ME आहे, सर्वांना एकच आहे, समान आहे. सेकंड सेमिस्टर पासून तुम्हाला त्या अभ्यासक्रमानुसार तुमचा करिक्युलम बदलणार आहे. तर किती सेमिस्टरचा कोर्स आहे, 6 सेमिस्टर, एकूण 6 सेमिस्टर आहे. आणि हा 17-18 पासून हा आपल्याला अभ्यासक्रम लागू झाला आणि ह्याला आयस्कीम असं म्हणतात. काय म्हणतात, आयस्कीम. तर ही सेमिस्टर फर्स्ट आहे. तर याच्यामध्ये इंग्लिश हा जो विषय आहे त्याचा ऍब्रिव्हिएशन ENG आहे. आता बऱ्याच वेळा आपण काय करतो, आपल्या टाइम टेबलवर आपण ऍब्रिव्हिएशन लिहितो ENG. आता हे ना ENG म्हणजे इंग्लिश थोडक्यात. आणि हा जो कोड आहे 22101, त्याला एक प्रत्येकाला एक युनिक कोड दिला जातो. 22 हा जो नंबर आहे, फर्स्ट नंबर, दॅट इज फॉर आयस्कीम, जे तुम्ही जे शिकता. आणि 101 हा 1 जो दिसतो इथं म्हणजे थर्ड डिजिट, त्या थर्ड डिजिट इंडिकेट सेमिस्टर. हे काय सांगते, सेमिस्टर. आणि 01 हा सब्जेक्टचा कोड आहे. तर अशा पद्धतीनं हा 22101 आहे. त्याला आठवड्यामध्ये, आता आपलं सध्या टाइम टेबल पूर्ण वेळ, अजून एक ऍडमिशन चालू आहे, सेकंड राऊंडची ऍडमिशन चालू आहेत. लवकरच तुमचं पूर्ण टाइम टेबल लागेल. 3 लेक्चर असणार आहेत आठवड्याला आणि 2 तासाचं प्रॅक्टिकल असणार आहे. आणि ह्याची जे टोटल आहेत 5 तास, त्याला क्रेडिट असं म्हणतात. व्हॉट इज मीन क्रेडिट, टोटल नंबर ऑफ स्टाफ लेक्चर प्लस ट्युटोरियल, आता इथे नाही आहे ट्युटोरियल, प्लस प्रॅक्टिकल 5. हाऊ मेनी क्रेडिट्स, क्रेडिट आपण जे अभ्यासक्रम शिकतो ते क्रेडिट सिस्टीम आहे. 3 तासाचा पेपर असणार आहे आणि 70 मार्काचा पेपर आहे. तर मिनिमम तुम्हाला 28 मार्क पडले पाहिजे. आणि आतापर्यंत हे एक ऑफलाईन म्हणजे कॉलेजमध्ये परीक्षा होत होती, ऑफलाईन एक्झाम. पण सध्या करोनाच्या पार्श्वभूमीमुळं ही परीक्षा गेले वर्ष 1.5 वर्ष ऑनलाईन पद्धतीने सुरू असल्यामुळं यावर्षी कशी होणार आहे माहित नाहीये, ऑफलाईन होणार आहे काय ऑनलाईन. त्यामुळे माझं असं मत आहे, जेव्हा तुम्ही तयारी करता तेव्हा तुम्ही दोन्हीची तयारी करा, ऑफलाईनची पण तयारी असू दे आणि ऑफलाईनची पण करा. तर तुम्हाला 70 मार्कापैकी 28 पडायला पाहिजे. जर ऑनलाईन परीक्षा असेल तर मागच्या वेळेला 35 मार्क होती, 35 पैकी 14 मार्क हे पासिंगचे मार्क आहेत. PA मार्क याचा अर्थ काय, त्याचा 30 मार्क हे PA म्हणजे प्रोग्रेसिव्ह असेसमेंट. आणि आता प्रत्येकाचा मी अर्थ सांगतोय. ESE म्हणजे एंड सेमिस्टर एक्झामिनेशन, एंड सेमिस्टर एक्झामिनेशन. PA म्हणजे प्रोग्रेसिव्ह असेसमेंट. 30 मार्क दिलेले आहेत. ते 30 मार्क कसे आहेत, तर 20 मार्काची 2 टेस्ट होतात. पहिली टेस्ट क्लास टेस्ट 1 आणि क्लास टेस्ट 2 असे 2 टेस्ट होतात 20-20 मार्काच्या. 20 अधिक 20 40 झाले, त्याचा ऍव्हरेज घेतो आपण. म्हणजे 20 मार्काचं थोडक्यात 20 मार्काची टेस्ट आणि 10 मार्काचा मायक्रो प्रोजेक्ट आहे. प्रत्येक मायक्रो प्रोजेक्ट असतो. 10 मार्क हे कशाला आहेत, मायक्रो प्रोजेक्टला आहे. त्याच्यामध्ये मिनिमम असं दिलं नाहीये, पण हे 70 अधिक 30 असे 100 पैकी तुम्हाला परत एक मिनिमम 40 मार्क पडायला पाहिजे. तर थेरी ESE
म्हणजे थेरी पेपर असतो, थेरी पीए म्हणजे त्याच्यामध्ये 2 टेस्ट आणि त्याची एक मायक्रो प्रोजेक्ट. तुम्हाला त्याला ही जी आपण म्हणतो ती एक्झामिनेशन स्कीम आहे इकडचा, आणि हा जो आहे तो टीचिंग स्कीम. म्हणजे किती, हाऊ मेनी क्रेडिट्स आर देअर, किती लेक्चर्स आहेत, किती प्रॅक्टिकल आहेत. आता त्याच विषयाला प्रॅक्टिकलला काय म्हणलंय, त्याची पण ESE एंड सेमिस्टर एक्झामिनेशन, म्हणजे तुम्हाला स्वतःला प्रॅक्टिकल, त्याला 25 मार्क असतात. 25 पैकी किमान तुम्हाला 10, साधारणपणे 40% हे पासिंग मार्क असतात. तुम्हाला जसं 100 पैकी 35 मार्क होते 10वीला, इथे मात्र 40% मार्क, म्हणजे 25 पैकी 10 मार्क हे पडायला पाहिजे. त्यानंतर पीए म्हणजे प्रॅक्टिकल पीए म्हणजे काय, की तुम्हाला जे काही जर्नल लिहिता, मॅन्युअल देता, प्रोग्रेसिव्ह असेसमेंट, तर त्याचे मार्क असतात 25 पैकी 10 मार्क असतात. असे हे 25 आणि हे 25 असे 50 पैकी तुम्हाला 20 मार्क किमान पडायला पाहिजेत. आता थेरीची 100 मार्क आणि हे 50 मार्क, असे 150 मार्काचं या वेटेज इंग्लिशला आहे. आता इथे एक एम्परसन असा सिम्बॉल जो दिसतोय, @ म्हणतो आपण त्याला, त्याचा अर्थ ही परीक्षा इंटरनल एक्झामिनर म्हणजे आपले अंतर्गत शिक्षकच घेणार आहेत, हे लक्षात घ्यायचंय. तर पहिल्या सेमिस्टरला साधारणपणे अंतर्गत परीक्षा घेतली जाते, एक्सटर्नल एक्झामिनर म्हणजे बाहेरचे परीक्षक नसतात. तसंच पुढचा जो विषय आहे बेसिक सायन्स, त्याच्यामध्ये परत 2 भाग केले, फिजिक्स आणि केमिस्ट्री. तर BSc त्याला असं अब्रिव्हिएशन आहे, 22-102 त्याचा कोड आहे. त्याचे क्रेडिट्स म्हणजे लेक्चर 2 तास आहेत आणि प्रॅक्टिकल 2, असे फिजिक्सला 4 तास आणि केमिस्ट्रीला 4 तास. अशा पद्धतीनं त्याचा जो पेपर असणार आहे तो 2 तासाचा पेपर असणार आहे. 70 मार्काची त्याची ऑनलाईन एक्झाम. जेव्हा ऑफलाईन एक्झाम होती तेव्हा सुद्धा MSBT ऑनलाईन एक्झाम घेत होती 70 मार्काची, आणि त्याला किमान 28 मार्क पडणं गरजेचं होतं. आणि 15 आणि 15 असे 30 मार्क हे त्याचे पीए मार्क्स आहेत. असे एकूण 100 मार्क आहेत, 100 पैकी 40. मग हे 30 मार्कामध्ये तुम्हाला 2 क्लास टेस्ट द्यायचे आहेत आणि त्याचा मायक्रो प्रोजेक्ट तुम्हाला करायचा आहे, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर त्याच विषयाला एंड सेमिस्टर एक्झाम आहे, 25-25 मार्काची, प्रत्येकाची वेगळी आहे. फिजिक्सला वेगळी आहे आणि केमिस्ट्रीला वेगळी आहे, प्रत्येकाचं मॅन्युअल वेगळं आहे. मला वाटतं हे जर स्ट्रक्चर जर बघितलं तुम्ही तर तुमच्या लगेच लक्षात येईल. बेसिक मॅथमॅटिक्स, त्याचा कोड BMS आहे, त्याला 22-103 हा त्याचा सब्जेक्ट कोड आहे. 4 तास त्याचे एकूण लेक्चर्स आहेत आणि त्याला प्रॅक्टिकल नसून त्याचे ट्युटोरियल आहेत, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी ट्युटोरियल इथे दाखवले. 6 क्रेडिट्स आहेत त्या ठिकाणी. त्याला थेरी पेपर आहे, कुठंही त्याला प्रॅक्टिकल एक्झाम नाहीये किंवा त्याचं मॅन्युअल किंवा जर्नल लिहायचं नाहीये. त्यामुळे फक्त थेरी पेपर किंवा त्याची क्लास टेस्ट आणि त्याला सुद्धा मायक्रो प्रोजेक्ट आहे. फंडामेंटल्स ऑफ ICT हा एक विषय आहे. जर तुम्ही 10वी पर्यंत जर तुम्ही साधारणपणे कॉम्प्युटर हा विषय शिकला असाल 10वी पर्यंत, साधारणपणे वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट, तर त्या ठिकाणी तुम्हाला हा जो कोड आहे, 2 तास लेक्चर आहे, 2 तास प्रॅक्टिकल आहे, 4 क्रेडिट्स आर देअर. ओके, त्याला थिअरी एक्झाम नाहीये, कुठेही थिअरी एक्झाम नाहीये, पण त्याला प्रॅक्टिकल एक्झाम आहे. प्रॅक्टिकल एक्झाम आहे आणि ती प्रॅक्टिकल एक्झाम जी दाखवलेली आहे 25 मार्काची प्रॅक्टिकल एक्झाम आहे. त्याला जर्नल आहे, मॅन्युअल आहे. आता थोडासा बदल असा आहे की इंजिनिअरिंग ग्राफिक्स, सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलला थोडंसं वेगळं आहे आणि तुमचा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटरला थोडंसं वेगळं आहे. थोडा फरक आहे, फार मोठा काही फरक नाहीये. ते शिक्षक तुम्हाला सांगतील. थोडंसं ॲब्रिव्हिएशन दोघांचे वेगळे, सिव्हिल आणि मेकॅनिकल इलेक्ट्रिकल EGM म्हणतात आणि इथे EGE म्हणतात. वर्कशॉप सुद्धा सिव्हिल आणि मेकॅनिकल इलेक्ट्रिकलला वेगळं आहे आणि कम्प्युटरला वेगळं आहे. इथे दाखवलंय तुम्हाला या ठिकाणी, तर थोडंसं या ठिकाणी फरक आहे. वर्कशॉप EJला थोडंसं आणखीन वेगळं आहे. त्यामुळे वर्कशॉपच्या बाबतीत काय झालेलं आहे, थोडा फरक आहे. त्या गरजेनुसार थोडा फरक केलेला आहे, त्याचं ॲब्रिव्हिएशन वेगळं आहे. सगळ्यात शेवटी जी परीक्षेचे एकूण 700 मार्क असतात. 700 मार्कापैकी तुम्हाला कसं प्रत्येकामध्ये सेपरेट पासिंग आहे, थेरीमध्ये सेपरेट पासिंग आहे, प्रॅक्टिकलमध्ये सेपरेट पासिंग आहे. जर तुम्ही एकदा बघून घ्या, जर समजलं नाही
तर तुम्ही मला विचारा. तर हे तुमचा जो करिक्युलम आहे त्याचं मी थोडक्यात सांगितलेलं आहे. आता फर्स्ट सेमिस्टर करिक्युलम जो दाखवला या ठिकाणी, तर ह्याच्यामध्ये तुम्ही गेला की तुम्ही या करिक्युलम मध्ये हा डाउनलोड करा आणि या डाउनलोड केल्यानंतर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही आपल्या वेबसाईटवरून डाउनलोड केल्यानंतर हे सगळं तुम्हाला मिळेल. आता इंग्लिशचा करिक्युलम काय आहे तो सुद्धा तुम्हाला इथं दिसेल. इंग्लिशचा करिक्युलम थोडस लहान अक्षरात आहे. त्याच्यामध्ये रॅशनल म्हणून एक असते. रॅशनल म्हणजे त्या विषयाचं काय उपयोग आहे इंडस्ट्रीमध्ये किंवा ऑर्गनायझेशनमध्ये, त्याचा काय उपयोग आहे. कॉम्पिटन्सी म्हणजे कोणती क्षमता तुमच्यात निर्माण होते, एक कॉम्पिटन्सी आहे. सीओज मगाशी मी म्हणलं बघा, इथं कोर्स आउटकम दिलेले आहे. तर या ठिकाणी 1 2 3 4 5 असे 5 कोर्स आउटकम दिलेले आहेत. म्हणजे तुम्ही हा जेव्हा आपल्या वेबसाईटवर डाउनलोड करा तेव्हा सीओ म्हणजे काय, कोणते सीओज आहेत, कॉम्पिटन्सी म्हणजे क्षमता कुठली विकसित होणार आहे, त्या विषयाचं महत्व काय आहे. त्यानंतर तुम्ही थोडंसं खाली आल्यानंतर त्याची टीचिंग एक्झामिनेशन स्कीम परत इथे बघू शकता. कोणते एक्झरसाइज आहे किंवा कोणते प्रॅक्टिकल आहे, थेरी कंटेंट काय आहे, हे सगळं या ठिकाणी दिलेलं आहे. मार्किंग स्कीम, समजा तुम्ही एखादं प्रॅक्टिकल करता तेव्हा कशा पद्धतीने मार्क दिले जातात हे सुद्धा इथे दिलेलं आहे. त्यानंतर युओज युनिट आउटकम थोडस डेप्थ मध्ये आहे. प्रॅक्टिकल आउटकम हे सुद्धा यात दिलेलं आहे. मी आता सगळं जर सांगितलं तर तुम्ही कन्फ्युज व्हाल. त्याचबरोबर खाली तुम्ही जर गेला तर पुस्तकं कोणती वापरायची, तर ते रेफरन्स बुक इथं दिलेले आहे. हे लक्षात घ्या, इथं रेफरन्स बुक दिलेले आहे. तर हा करिक्युलम तुम्हाला मी आता दाखवलेला आहे. हा इंग्लिश विषयाचा करिक्युलम दाखवलेला आहे. तर प्रत्येक विषयाचा करिक्युलम, इंग्लिश असेल, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बेसिक मॅथमॅटिक्स आहे, तो तुम्हाला आपल्या वेबसाईटवर बघायला मिळेल. इथं सुद्धा ठीक आहे. मला वाटतंय तुम्ही अशा पद्धतीने सगळ्या करिक्युलम बघू शकता. तर ह्याच्यामध्ये पहिली गोष्ट कोणाची शंका आहे का, मग मी पुढे जातो. थोडंसं हे का समजून घ्यायचंय, कारण तुम्ही नवीन आहात, आतापर्यंतची सिस्टीम वेगळी होती आणि आता जी सिस्टीम आहे ती वेगळी आहे. कोणाची काही शंका आहे का? ओके. आता तुम्हाला मायक्रो प्रोजेक्ट करायचं म्हणजे काय करायचंय, तर तुम्ही छोटा प्रोजेक्ट करायचा आहे. मग प्रोजेक्ट करताना कशी करू शकता, मॉडेल करू शकता. मॉडेल मेकिंग आउट ऑफ कार्डबोर्ड, पेपर, वूड, थर्माकोल, प्लॅस्टिक, मेटल. तुम्ही तुमच्या शिक्षकांच्या साह्यानं किंवा त्यांच्या गायडन्सच्या अंडर तुम्ही प्रोजेक्ट करू शकता, किंवा एखादं मेकॅनिझम डेव्हलप करू शकता, किंवा एखादं सॅम्पल वर्कपीस फॉर एनी एक्सपेरिमेंट एखादं सॅम्पल वर्कपीस तयार करू शकता. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तुम्ही एखाद्या विषयावर देऊ शकता. आणि आता जसं मी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीचं देतोय तसं तुम्ही ऑनलाईन प्रेझेंटेशन देऊ शकता. किंवा फ्लेक्सबोर्डवर तुम्ही वेगवेगळ्या टाईपचे मशीनचे कॉम्पोनंट फ्लेक्सबोर्ड तयार करू शकता. मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स असेल, प्रोसिजर्स तुम्ही त्या ठिकाणी टाईप करू शकता. असं बऱ्याच पद्धतीने तुम्ही मायक्रो प्रोजेक्ट करू शकता. आणि त्याचा एक रिपोर्ट लिहायचा असतो. त्या रिपोर्टचा फॉर्मॅट सुद्धा तुम्हाला एक दाखवतो कशा पद्धतीने तो रिपोर्ट लिहायचा. तो एक स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. त्या फॉर्मॅटमध्ये एक वर्ड मध्ये आहे, तुम्ही जस्ट टाईप करायचं आहे, कुठे हाताने लिहायचं नाहीये. त्या विषयाचं नाव. हा मायक्रो प्रोजेक्ट साधारणपणे ग्रुपमध्ये करायचा आहे. साधारणपणे 3 विद्यार्थी आहे, मॅक्झिमम जास्तीत जास्त 3 विद्यार्थ्यांचा ग्रुप असेल. 4 विद्यार्थी करू शकत आहेत, मॅक्झिमम 3 किंवा 2 करू शकतात, किंवा एकच मुलगा सुद्धा करू शकतो, मॅक्झिमम 3 स्टुडंट्स. तर या इथं तुमचं नाव येईल, डिप्लोमा इन तुमचं काय मेकॅनिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर इथे लिहायचं आहे, क्लास कुठला आहे, कोर्स कुठला आहे. कोर्स म्हणजे प्रत्येक विषयाला मायक्रो प्रोजेक्ट आहे. त्याचा कोड आता मी मगाशी म्हणलं बघा, सब्जेक्ट कोड 2201, 2202. कोणी गाईड केलं, तुमच्या शिक्षकांचं नाव येईल, तुमचं अकॅडमिक इयर येईल. अशा पद्धतीने हे तुम्ही सर्टिफिकेट सेकंड पेजवर येणार आहे. आणि त्यानंतर अंडरटेकिंग एक असेल. आणि हे सगळे जे आहेत, हा प्लॅन मी आता जास्त त्याच्यात न सांगता, का तुम्हाला एकदम सगळं समजणार नाही, तर हे तुम्हाला शिक्षक सगळं सांगतील. अशा पद्धतीने हा रिपोर्ट करायचा आहे, त्याचं प्लॅनिंग करायचं आहे, तुम्ही कामं वाटून घ्यायची आहेत. आणि हा प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे तुम्हाला नुसतं रिपोर्ट करायचा नाहीये, तुम्हाला 2 गोष्टी करायच्या आहेत. ऍक्च्युली मायक्रो प्रोजेक्ट स्वतः करायचा आहे आणि त्याचा एक रिपोर्ट तयार करायचा आहे. आणि रिपोर्ट लिहिताना हा इंग्लिशमध्ये लिहायचा आहे, मराठीमध्ये लिहायचा नाही. तर अशा पद्धतीने हा रिपोर्ट, आणि त्याला 10 मार्काचं वेटेज आहे. त्या 10 पैकी साधारणपणे 6 मार्क हे
ग्रुपला असतात आणि 4 मार्क हे इंडिव्हिज्युअल असतात आणि त्याची मी तुमची एक असेसमेंट असते. तुम्हाला त्या ठिकाणी प्रोजेक्ट प्रपोजलला 2 मार्क आहेत. मेथडॉलॉजी तुम्ही प्रोजेक्ट मेथडॉलॉजी कसं केलेलं आहे त्याला 2 मार्क आहेत. रिपोर्टला 2 मार्क आहेत आणि तुम्हाला काही प्रेझेंटेशन करायचं आहे किंवा तुम्हाला काही क्वेश्चन आन्सर असतील त्याला 4 मार्क आहेत. असे 10 मार्क प्रत्येक विषयाला. हा 10 मार्काचा मायक्रो प्रोजेक्ट आहे. तर पण ज्या विषयाला थिअरी पेपर नाही आहे त्यांना 40 मार्क, उदाहरणार्थ ग्राफिक सारखा विषय असेल किंवा वर्कशॉप सारखा विषय त्यांना मात्र मायक्रो प्रोजेक्ट हा 40 मार्काचा असणार आहे. ज्या विषयाला थिअरी पेपर नाही आहे त्या विषयाला मायक्रो प्रोजेक्ट 10च्या ऐवजी 40 मार्क असणार आहे. आता अकॅडमिक शेड्यूल म्हणजे आपल्याला नक्की परीक्षा कधी आहेत काय आहेत या संदर्भात मी आता तुम्हाला माहिती देणार आहे. तुमची पहिली टर्म जी आहे ते 1 ऑक्टोबरला सुरू होणार आहे, म्हणजे ऑलरेडी सुरू झालेली आहे. थोडंसं आपण आधी इंट्रोडक्शन आधी सुरुवात केली होती, पण खऱ्या अर्थानं आपण 1 ऑक्टोबरला हे सुरू केलेलं आहे आणि ही 8 जानेवारी पर्यंत आहे. ओके, न्यूली ऍडमिटेड. ओके, तर न्यूली ऍडमिटेड साठी हे सांगितलेलं आहे. फर्स्ट टर्म कधी आहे, त्यानंतर त्यांची पहिली जी क्लास टेस्ट होणार आहे 20 मार्काची ती 24 ते 26 नोव्हेंबर तुमच्या ग्रुपवर टाकणार आहे. काही नाही लिहिलं तरी चालेल, फक्त समजून घ्या तारखा. 24 ते 26 नोव्हेंबरला पहिली क्लास टेस्ट 20 मार्काची होणार आहे, प्रत्येक थिअरी सब्जेक्टला असणार आहे. त्यानंतर सेकंड क्लास टेस्ट 3 जानेवारी टू 5 जानेवारी अशा पद्धतीने ही सेकंड क्लास टेस्ट असणार आहे. काही ऍक्टिव्हिटीज तुम्ही परीक्षा फॉर्म कधी भरायचा आहे, एनरोलमेंट फॉर्म कधी भरायचा आहे या संदर्भात काही दिलेलं आहे. मला वाटतं आपण आताच सगळ्यांचं भरून घेतलेलं आहे. तर मला वाटतं एवढ्याच फक्त तुम्ही सध्या तारखा लक्षात घ्या. पहिली टेस्ट आणि दुसरी टेस्ट कधी आहे आणि तुमचा जो अभ्यासक्रम आपला पहिली जी सेमिस्टर म्हणतो ती 1 ऑक्टोबर ते 8 डिसेंबर आहे, 8 जानेवारी पर्यंत आहे. हे तुमच्या माहितीसाठी लक्षात घ्यायचं आहे. तर मला वाटतंय की हे सगळं जे आता हा जो इकडचा भाग आहे तो बघू नका, हा इयरली पॅटर्नसाठी बरं का, आणि हा जो आहे तो सेमिस्टर पॅटर्नसाठी आहे. तर मला वाटतं यात एवढ्या तारखा जरी तुम्हाला समजल्या सध्या तरी पुरेसा आहे. आणि तुमची जी फायनल एक्झाम असणार आहे, प्रॅक्टिकल एक्झाम किंवा थिअरी एक्झाम, ती 8 जानेवारी नंतर असणार आहे. 8 जानेवारी नंतर. तर 8 जानेवारी टर्मिनचा अर्थ असतो की त्याच्या आत तुमचा सगळा सिलेबस शिकून होणार आहे, त्याच्यामध्ये दोन्ही क्लास टेस्ट होतील, सबमिशन त्याच्या आत करायचं आहे आणि सबमिशन शेवटी एकदम करायचं नाहीये, त्या वेळेला करायचं आहे आणि ते ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे. त्याला तुम्हाला कशा पद्धतीने करायचंय ते तुमचे शिक्षक तुम्हाला सांगतील, त्या पद्धतीने तुम्ही करायचं आहे. 1-2 वेबसाईट आहेत. msbt.org.in ही एक वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर तुम्हाला करिक्युलम बघता येईल, परीक्षा कधी आहे बघता येईल, परीक्षेचा टाइम टेबल बघता येईल, परीक्षेचा रिझल्ट बघता येईल, ऍक्टिव्हिटीज ज्या असतात वेगवेगळ्या टेक्निकल ऍक्टिव्हिटी असतील, पेपर प्रेझेंटेशन, टेक्निकल क्विज असेल, तर या सर्व ऍक्टिव्हिटी तुम्हाला या ठिकाणी बघता येईल. किंवा तुमचं एनरोलमेंट तुम्हाला हॉल तिकीट आहे ते तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. अशा बऱ्याचशा गोष्टी. ही ऑफिशियल वेबसाईट आहे msbt.org.in. बरेच जण मुलं काय सांगतात इतक्या तारखेला निकाल लागेल, पण तुम्ही कुणावर विश्वास ठेवायचा नाही. प्रत्येक वेळ तुम्ही या वेबसाईटवर बघायचंय. आणि आपल्या कॉलेजची वेबसाईट आहे. तुम्हाला जर एखाद्या करिक्युलम पाहिजे असेल, समजा तुम्ही या वेबसाईटला गेला तर ही वेबसाईट ठीक आहे. इथे मला वाटतं काही बघतो काही प्रॉब्लेम आहे का. ठीक आहे. आता इथं मेनू दिसतोय बघा. तुम्हाला करिक्युलम बघायचा आहे तर तुम्ही कसं काय करू शकता. इथं काय तुम्हाला या मेनू मध्ये काय काय दिसतंय बघा. अबाउट अस, अकॅडमिक, ऍडमिशन, कॅम्पस, प्लेसमेंट सेल, ऍक्टिव्हिटीज, गॅदरिंग. तुम्ही कुठे जायचं, अकॅडमिकला जायचं. कुठं करायचं क्लिक, अकॅडमिक. अकॅडमिकला क्लिक केल्यानंतर
इथं ओपन होत नाहीये. नेक्स्ट स्क्रीन ओपन होते. एक मिनिट खाली चेक करतो मी. Some problem is there regarding this PC or maybe with the website. Something is ठीक आहे. तुम्ही तिथे गेल्यानंतर सिव्हिलला तुमचा जो काही करिक्युलम असेल तो तुम्हाला तिथे दिसेल, किंवा तुमचे बाकीचे काही नोटीस असतील किंवा इतर काही ऍक्टिव्हिटी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसतील. तर 2 वेबसाईट आहेत. त्या वेबसाईट ज्या दाखवलेल्या आहेत त्याच्यावर आपल्याला कायम त्याच्यामध्ये ही विशेष जी वरची वेबसाईट आहे ती ऑफिशियल वेबसाईट आहे आणि ही सप्लिमेंटरी वेबसाईट आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला मी आज सीओ म्हणजे काय, पीओ म्हणजे काय, पीओ म्हणजे काय, मायक्रो प्रोजेक्ट करताना कसे करायचे, रिपोर्ट कसा करायचा आहे, मार्किंग स्कीम कशी आहे, अशी प्राथमिक जी माहिती आहे लागते आपल्याला ती या इंडक्शन प्रोग्रामच्या स्वरूपात दिलेली आहे. तर एनी क्वेश्चन्स आर देअर. कुठलाही क्वेश्चन तुम्ही मराठीमध्ये इंग्लिशमध्ये तुम्ही विचारू शकता. कुणाला काही समजलं नसेल तरी विचारा. येस एनी बुक्स कधी भेटणार? हा, आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की आम्हाला पुस्तकं कधी भेटणार आहेत. तर सगळ्यांनी एक लक्षात घ्यायचं की ऍडमिशन प्रोसेस अजूनही संपलेली नाही. अजूनही सेकंड राऊंडचे ऍडमिशन सुरू आहेत. आफ्टर कॅप म्हणजे ज्यांना ऍडमिशन मिळाली नाहीये त्यांचे ऍडमिशन सुरू आहेत आणि त्यानंतर तुमचे सगळे ऍडमिशन साधारणपणे 15 तारखेपर्यंत संपतील. मग तुम्हाला एक नोटीस येईल आणि ती नोटीस तुमच्या ग्रुपवर येईल. आल्यानंतर मग तुम्ही कॉलेजमध्ये ते बुक कलेक्ट करायचं आहे. आणि 2 पद्धतीची पुस्तकं असतात. रेफरन्स बुक एक असतात ती आपल्या लायब्ररीमध्ये मिळतात, जी पुस्तकं डिटेल नॉलेज देतात किंवा ती बेसिक पुस्तक म्हणतात. आणि तुम्हाला अगदी तुम्हाला परीक्षेपुरती जर पाहिजे असेल तर तुम्ही ती ज्या उदाहरणार्थ निराली प्रकाशन आहे, टेक नॉलेज आहे, ते तुम्ही मार्केटमध्ये ती पुस्तकं अवेलेबल असतात. तर ते तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता मार्केटमधनं. यू कॅन परचेस फ्रॉम द मार्केट. आणि आपल्या साताऱ्यामध्ये रमाकांत बुक डेपो म्हणून आहे, प्रगती बुक डेपो आहे, तिथं मोती चौकामध्ये तुम्हाला ती पुस्तकं अवेलेबल होतील. तर तुम्ही माझं असं मध्ये दोन्ही टाईपची पुस्तकं तुम्ही वापरावी. रेफरन्स बुक पण वापरा आणि त्याचबरोबर तुम्ही टेक्स्ट बुक सुद्धा वापरावा. कोणाची काही शंका असेल तर तुम्ही या ठिकाणी तुम्ही काही चॅटबॉक्स मध्ये टाईप करू शकता किंवा विचारायला हरकत नाही. आणखीन काही शंका आहेत का? एनी मोर डाऊट?